नमस्कार मित्रांनो, जय स्वामी समर्थ. आज आपण एका अशा महान संताविषयी जाणून घेणार आहोत, ज्याचे नाव घेताच लाखो भक्तांच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि धैर्य जागृत होते. ते नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर अनेक भक्त त्यांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानतात. त्यांच्या जीवनातील असंख्य चमत्कार, त्यांची करुणा, भक्तांवरील कृपा आणि आजही भक्तांना मिळालेले अनुभव यामुळे त्यांचे स्थान प्रत्येक भक्तांच्या हृदयात आढळत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज कोण होते, त्यांचे जीवन आणि कार्य, काही प्रसिद्ध चमत्कार, त्यांनी दिलेले अमूल्य संदेश आणि आजही लाखो भक्त त्यांच्या कृपेचा अनुभव का घेतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराजांचा परिचय. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे व्यतीत केला, म्हणून त्यांना अक्कलकोट स्वामी असेही म्हटले जाते. त्यांच्या जन्माविषयी निश्चित ऐतिहासिक माहिती अजून उपलब्ध झालेली नाहीये. अनेक भक्त परंपरानुसार ते श्री नरसिंह सरस्वतीचेच पुढील अवतार मानले जातात. ते कोणत्या गावचे, कोणत्या कुळातील किंवा कोणत्या जातीचे होते यापेक्षा त्यांनी दिलेला आध्यात्मिक संदेश अधिक महत्त्वाचा मानला जातो. ते नेहमी साध्या वेशात असत, कधी झाडाखाली, कधी मंदिराजवळ, तर कधी एखाद्या भक्तांच्या घरी बसत. त्यांना राजे, रंक, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव नव्हता. जो भक्त श्रद्धेने त्यांच्या चरणी आला त्याच्यावर त्यांनी कृपा केली. स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व. स्वामी समर्थ अत्यंत तेजस्वी आणि प्रभावशाली होते. त्यांच्या नजरेत विलक्षण सामर्थ्य होते. अनेक वेळा ते भक्तांच्या मनातील विचार न बोलताच ओळखत असत. ते कधी प्रेमाने बोलत, तर कधी कठोर शब्दाने भक्तांना योग्य मार्ग दाखवत. त्यांचा प्रत्येक शब्द हा भक्तांच्या कल्याणासाठीच असे. त्यांनी कधी स्वतःला देव म्हणून घेतले नाही, पण त्यांच्या कृतीतून लोकांनी देवशक्तीचा अनुभव येत असे. स्वामी समर्थ महाराजांचे प्रसिद्ध चमत्कार. स्वामी समर्थांच्या जीवनात असंख्य चमत्कारी वर्णन आढळत गेले. असे सांगितले जाते की अनेक गंभीर आजाराने त्रस्त असलेले लोक त्यांच्या कृपेने बरे झाले. काहींना नोकरी देखील मिळाली, काहींना अपत्य प्राप्त झाली, अनेकांना आर्थिक अडचणीपासून दूर गेले. अनेक भक्त संकटात असताना त्यांनी अदृश्य स्वरूपात मदत केल्याचे अनुभव सांगतात. एक प्रसंग असा सांगितला जातो की एका भक्ताचे जहाज समुद्रात अडकले होते. भक्ताने मनोभावी स्वामी समर्थाचे स्मरण केले. त्यानंतर जहाज सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचले. हा प्रसंग भक्त परंपरेत अत्यंत श्रद्धेने सांगितला जातो. अशा अनेक कथा आजही भक्तांमध्ये सांगितल्या जातात. श्रद्धेनुसार त्यांचे महत्त्व वेगवेगळे मानले जाते, परंतु त्या स्वामी समर्थाविषयीच्या भक्तिभावाचे प्रतीक आहेत. स्वामी समर्थांचा संदेश म्हणजे आता स्वामी समर्थांनी आपल्याला काय संदेश दिला ते आपण बघूयात. स्वामी समर्थांनी नेहमी श्रद्धा, संयम, सत्य आणि ईश्वर भक्ती यावर भर दिला. त्यांचा प्रसिद्ध संदेश भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या एका वाक्याने लाखो भक्तांचे संकटात धैर्य मिळते. त्यांनी सांगितले, सत्कर्म करा, गरजूंना मदत करा, आईवडिलांचा आदर करा, कोणाचाही द्वेष करू नका, नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा, मनापासून नामस्मरण करा. आजही स्वामी समर्थाचा अनुभव काय येतो? आजही लाखो भक्त दररोज श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करतात. अनेक जण आपल्या वैयक्तिक अनुभवात सांगतात की संकटाच्या काळात त्यांना मानसिक बळ, मार्गदर्शन किंवा अनपेक्षित मदत मिळण्याची भावना झाली. अशा अनुभवाकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहिले जाते. अक्कलकोट येथे दरवर्षी भक्त दर्शनासाठी येतात आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करतात. भक्तांसाठी स्वामी समर्थ हे केवळ इतिहासातील संत नाही, तर आजही श्रद्धेचा आणि आशेचा आधार आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन आपल्याला श्रद्धा, धैर्य आणि ईश्वरावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देते. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण श्रद्धा, संयम आणि चांगली कर्मे यामुळे त्यांचा सामना करण्याचे बळ मिळते, असा अनेक भक्तांचा विश्वास आहे. जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंट नक्की करा.
श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक विषयासह. जय श्री स्वामी समर्थ.